part of MasterChef Season 7. Chef Suharna. तर मागून वगैरे आवाज यायचे, अरे ही भाकरी बनवणारी आहे, हिला ही कितीच पुढे जाते आपण बघूया. आम्ही तर कॉन्टिनेंटल फूड आणलंय. यूएसचे एकदम लिमिटेड ऑप्शन होते, मला भरपूर ऑप्शनही नव्हते की त्याला कंपॅरिझन करायला. तर ते माझा पाय ही माझी फेवरेट डिश आहे, कारण की त्यातले जे एलिमेंट्स आहेत ना, ते आपण जे नैवेद्य देतो देवांना, जे प्रसादासाठी वापरले जातात, ते सगळे मी एक लेअर बनवली होती. आणि ते अगदी प्लेटिंगपासून त्याच्या नावापर्यंत म्हणजे जजेसला एवढी आवडली की म्हणजे बाकी त्यांचं कॉन्सन्ट्रेट दुसरीकडे कुठे हल्लंच नाही. म्हणजे दिस इज द बेस्ट. हमको बहुत अच्छा लगा. एडिट करून मस्तपैकी चिपकवतात आणि आपली इमेज तर ही खराब दाखवतायत. मी अशी नाहीच आहे, मी अशी नाहीच आहे आणि तुम्ही मला तसं दाखवतायत. तर ती किती म्हणजे इतकं हर्ट झालेली की माझी मेंटल हेल्थ अगदी खराब झालेली. त्याचा परिणाम माझ्या डिशवर पण व्हायला लागला होता. स्वामी माझ्या घरी स्वतःहूनच आलेत. काय बोलता? स्वामी स्वतः आले माझ्या घरी. जेव्हा बाबा गेलेत तेव्हा कुठेतरी कमी वाटली, मग तेव्हापासून स्वामी माझे बाबा झालेत. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. सुपर सखीच्या या नव्या करो एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपल्याबरोबर अशी एक सखी आहे जी तुम्हा आम्हामधलीच एक गृहिणी, जिनं थेट मास्टर शेफपर्यंत उडी मारली आणि तिच्या सगळ्या डिशचे आपण सगळीच लोक दिवाने आहोत. अर्थातच मराठमोळ्या शेफ सुवर्णा बागुल मॅम आपल्याबरोबर आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. आत्मनमस्कारम. खऱ्या अर्थानं मॅम, खूप कौतुकाची आणि अभिमानास्पद अशी ही सगळ्याच गृहिणींसाठी गोष्ट आहे. कारण सर्वसामान्य गृहिणी ते थेट तुम्ही रनरअप पर्यंत ती तुम्ही उडी मारलीत. कसं सगळं होतं त्या चार भिंतीमध्ये जेव्हा तुम्ही काम करायचात, विचार केला होतात की थेट आपण ती स्पर्धा जिंकू? हो, कारण की माझं स्वप्नच होतं ना, मास्टर शेफ बनणं हे माझं स्वप्नच होतं. पण कसं मुलं होते, म्हणजे फॅमिली असल्यामुळे किंवा जबाबदाऱ्या होत्या तुमच्यामुळे, त्याच्यामध्ये स्वप्न असं वाटायचं की आपलं हे फक्त स्वप्नच राहील. तर पण ते खरंच पूर्ण होईल याचा कधी विचार केला नव्हता. कसलं भारी. म्हणजे प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की आपण काहीतरी करावं, पण कधी कधी संसारामध्ये अडकल्यानंतर म्हणतात की काही करता येत नाही. पण मला असं वाटतं हे जिवंत उदाहरण आहे, ठरवलं तर काहीही होऊ शकतं. अगदी अगदी खरंय. तर मॅम, अर्थातच म्हणजे मास्टर शेफ इंडियाचा तुम्ही रनरअप असा टॅग घेऊन आज इथे आहात. पण हे सगळं मिळवताना तुम्ही जसं म्हणाला की मनामध्ये होतं की मला ती स्पर्धा करायची, पण तुम्ही रनरअप पर्यंत पोहोचलात. मग ट्रॉफी हुकली असं काहीतरी वाटतं का, किंवा थोडीशी खंत वाटते का? तिथपर्यंत येणं हीच खूप मोठी म्हणजे जीत आहे. कारण की पूर्ण भारतातनं विविध प्रांतातनं लोक येतात आणि टॉप 3 पर्यंत जाणं ही काही चेष्टा नाही आहे. तेच माझ्यासाठी म्हणजे म्हणजे जिंकल्यासारखं आहे. कारण की आपल्या लोकांचा इतका सपोर्ट होता मला. आणि ट्रॉफी जिंकण्यापेक्षा तुम्ही इतरांची मनं किती जिंकतात ना, हे खूप महत्वाचं असतं. आणि आमची मनं तुम्ही जिंकली होती. म्हणजे मीही स्वतः खूप फॅन आहे त्या शोची, आणि अर्थात तुमची होते. कारण आपल्यातली एक व्यक्ती मराठमोळे पदार्थ तिथे सादर करते. मला असं वाटतं प्रत्येक मराठमोळ्या माणसासाठी ही कौतुकाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे मॅम. खरंय. पुन्हा एकदा मला त्याच प्रश्नाकडे यायचंय की रनरअप पर्यंतची ती उडी आणि ती प्रोसेस, म्हणजे आम्ही जेव्हा ॲज अ प्रेक्षक ती सगळी गोष्ट बघतो, अर्थातच त्या गोष्टी एडिट होऊन आमच्यापर्यंत पोहोचतात, काय ते सगळं होतं? म्हणजे शेफ्सचं टेन्शन, अचानक दिलेले टास्क आणि ते पदार्थ बनवणं, काही काही नवीन पदार्थ, कसं सगळा तो अनुभव होता? आम्हाला ती प्रोसेसही ऐकायची आहे. एव्हरीडे चॅलेंजच असायचं. कारण की तुमच्या ताटात काय वाढलेलं आहे ते तुम्हाला बिलकुलही माहिती नसतं. अर्थात. शेफ तुम्हाला दरवाजा उघडल्यानंतर एक तर तिन्ही शेफ त्यांना बघूनच आधी भीती वाटते. स्वयंपाक करण्यापेक्षा तो घेऊन जाणं त्यांच्यासमोर हे खूप मोठं टास्क असायचं. कारण की ते त्याच्यावर ते काय कमेंट्स करतील, आता आपल्याला काय ऐकावं लागेल याची जास्त भीती असायची. आणि प्रत्येक दिवस हा चॅलेंजिंग असतं. कारण की काय चॅलेंज येणार आहे हे तुम्हाला बिलकुल पण माहिती नसतं. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की स्क्रिप्टेड असतं, असं काहीही नसतं. नाही तर हा रियालिटी शो नसताच ना. खरी गोष्ट आहे. आणि या गोष्टीसाठी तुम्हाला काही प्रिपरेशन वगैरे केलेलं असायचं की डायरेक्ट म्हणजे तुम्हाला उभं केलं जायचं? कारण बरेच पदार्थ, म्हणजे खोटं नाही बोलत, पण माहितीच नव्हतं की हे पदार्थ पण आहेत, ह्याच्याने पण काहीतरी बनतं. मग हा ॲक्च्युली हा टॅलेंट शो आहे. तुमच्यातलं जे टॅलेंट आहे
ते तुम्ही कसं पार पाडतात, म्हणजे तुम्हाला समोर चॅलेंज आल्यानंतर तुम्ही त्याला कसं निभवायचं. कारण की हे सक्सेस हे तुम्हाला एका दिवसात नाही मिळत. ही एवढ्या वर्षाची मेहनत आहे किंवा अभ्यास असतो की तो तुम्हाला वेळेवर अगदी तिथे नेऊन ठेवतो. म्हणून सातत्य हे नेहमी हवंच. वाव. आणि सगळ्यात महत्वाचं, अशी भीती वाटायची जेव्हा, जसं तुम्ही म्हणालात की डिश बनवली आणि जेव्हा तुम्ही पेश करायचात जजेस समोर, आम्ही बघितलंय तुम्ही इमोशनली व्हायचात. काय त्या भावना असायच्या, म्हणजे काय असायचं ते मनामध्ये? ते स्वयंपाक करणं आपल्या गृहिणींसाठी सोपं असतं हो. स्वयंपाक पण भरपूर कॅमेरा असतात. तुमची जेव्हा प्लेटिंग करतात तेव्हा तिन्ही जज तुमच्या समोर येऊन उभी राहतात. तुम्हाला काहीही प्रश्न विचारतात. ज्यांना आपण टीव्हीवर बघत आलो यांच्याकडे बघायचं, यांच्या प्रश्नाकडे उत्तर द्यायचं की डिश कम्प्लीट करायची, कारण की वेळ तर आपल्यासाठी थांबणार नाहीये. ते टायमिंगचं मॅनेजमेंट, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं, आणि इकडे एक कॅमेरामॅन आपल्याला फोकस करतोय, तो अगदी तोंडाजवळ, इकडे शेफ्स आहेत, भरपूर सारे कॅमेरा आहेत. हे सगळं खूप चॅलेंजिंग असतं. खूप खरं चॅलेंज तर तेच असतं. म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. अगदी, पडद्यामागे आपण कितीही बोलू, पण ह्याची तुम्हाला, म्हणजे आपण गप्पा मारताना तुम्ही उल्लेख केला होता की याबद्दल तुम्ही एक 10 दिवस तुम्हाला ट्रेनिंगचे दिले होते. सो तेव्हा तुम्हाला हे सगळं शिकवलं जायचं का, म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी, की वरवरचं असायचं फक्त? नाही, शिकवत कोणी नाही, फक्त तुम्हाला ते 10 दिवसाचं ग्रूमिंग किचन दिलं जातं. मग तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची ती तुमची मर्जी. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची प्रॅक्टिस तुम्ही प्रॅक्टिस करायची. आणि त्यात पण आम्हाला चॅलेंज द्यायचे. जे टीव्हीवर बघायचे चॅलेंज ते तर अगदी किरकोळ होते, त्याच्यापेक्षा अवघड चॅलेंज तिथे असायचे. आणि त्यानुसार आपण करायचं. मग तुम्ही तिथे कुठे चुकलाय, तुम्ही कुठे काय करायला हवं, ते आम्हाला तिथे आमचे फूड टीम आम्हाला करेक्ट करायचे. मग त्यातनं आम्हाला कळायचं की अरे हां, नेक्स्ट टाइम आपण आता ही चुकी नाही करायची म्हणून. पण ते फार दिवस नसतं, फक्त 8-10 दिवसच तुम्हाला ग्रूमिंग किचन मिळते. खरं म्हणजे हे खूप चॅलेंज आहे. म्हणजे गोडा बरोबर आंबट कसं कॉम्बिनेशन करायचं हे तुम्ही अक्षरशः, म्हणजे एक म्हणतो ना चुटकीसरशी तुम्हाला ते पटकन विचार करावा लागतो. अगदी. म्हणजे हा सगळा तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ आहे असं मला वाटतं. कमाल कमाल. आपण या जर्नी बद्दल ते जाणून घेणार आहोत, पण मला उत्सुकता आहे की या सगळ्या जर्नीच्या आधीची सुवर्णा कशी होती? काय ते बाळकडू घरातूनच मिळालेलं होतं का? आवड होती का? कसं होतं सगळं बालपण, शिक्षण वगैरे? एकतर मला डिझायनर बनायचं होतं, फॅशन डिझायनर बनायचं होतं. पण आपली प्रत्येक स्वप्न पुरी होत नसतात. आणि स्पेशली तेव्हा तर मुलींना खूप रिस्ट्रिक्शन्स असायचे आणि लवकर लग्न वगैरे. तर होतं आयुष्यात काहीतरी करायचंय. तेव्हा असायचं ना, पेपरमध्ये नाव यायचं, फोटो यायला हवं, म्हणजे ते खूप मोठं स्वप्न असायचं की अरे पेपरमध्ये फोटो आला. तसंच की काहीतरी एकदम आउट ऑफ दी बॉक्स करायचं, काय करायचं माहिती नाही. आणि स्वयंपाकाची तर आवड होतीच, कारण की घरात आई आजी सगळ्या खूप सुगरणी, सगळे छान स्वयंपाक करतात. त्याच्यामुळे ते कल्चर घरात होतंच. जे टास्क आम्हाला मास्टर शेफमध्ये भेटायचे ते घरात आमचे वडील आम्हाला द्यायचे. काय बोलता? कारण की त्यांना बाहेरचं नाही आवडायचं. तर ते सगळे इंग्रेडियंट्स घेऊन यायचे. हे बघा, हे मी असं आणलंय, मी तिथे ते खाल्लं होतं, त्याची चव तशी होती, ते तसं बनवून दाखवा. हे कसं करायचं? पण नाही, बाहेरचं नाही, कारण की हायजीन वगैरे हे ते खूप पाळायचे. आणि पण मी खाल्लं होतं मुंबईला, मी हे असं खाल्लं होतं, त्याचा आकार असा होता, त्याचा रंग तसा होता. म्हणजे हे आम्ही लहानपणापासून चॅलेंजेस केले. ट्रेनिंग कदाचित त्यांना माहिती असेल की पुढे काहीतरी होणार आहे. अगदी. तर त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली. आणि एज्युकेशन झालं, लग्न झालं, मुलं झाली, वेळच नाही भेटला. पण काहीतरी करण्याची होते, मी खूप केलं. म्हणजे मी माझं लग्न झाल्यानंतर मी 3D ॲनिमेशन केलं. माझी मुलगी 2.5 वर्षाची असताना ती प्लेमेटमध्ये 3 तास जायची, तेवढ्या वेळात मी कोर्स करून यायची. त्याच्यानंतर माझा लहान मुलगा तो प्लेमेटला जायचा, तेव्हा मी ग्राफिक डिझायनिंग केलं. तर म्हणजे कुठे थांबले नाही, सतत मी म्हणजे प्रयत्न करत राहिले की कुठेतरी सक्सेस मिळेल, कुठेतरी म्हणजे शिकत राहायचं, माणसाने सतत शिकत राहायचं. आणि टी व्हीवर आता तरी सोशल मीडिया, भरपूर सारे ऑप्शन्स आहे तुम्हाला, यूट्यूब वगैरे. तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या, आमच्या वेळी तरी नव्हत्या तेव्हा सुविधा. तर जे टी व्हीवर शो यायचे ते रेसिपी बघायच्या, लिहून काढायच्या. तर तो स्पीड मॅच करणं वगैरे ते तर आमचा तेव्हाच अभ्यास झालेला. तर तसं. आणि मॅगझिन, लोकमतचे पेपर, न्यूजपेपरमध्ये रेसिपीज यायच्या, मॅगझिन्स असायचे. आणि टी व्हीत बघून बघून असं आम्ही तेव्हा शिकलेलो.
त्याच्यामुळे ते शिकलेलं वेळेवर सगळं अगदी कामात आलं. खरी गोष्ट आहे. म्हणजे आणि कलाकार हा कधीच घरी बसत नाही असं नाही, म्हटलं जातं. शांतही बसत नाही. Exactly. कारण तुमची ती कला म्हणजे ग्राफिक डिझायनिंग असेल किंवा इन जनरल डिझायनिंग ही आम्ही तुमच्या प्लेटिंग मध्ये पाहिलेली आहे. जी उत्तम प्लेटिंग तुम्ही म्हणजे सर्व करणं ही पण एक कला आहे. म्हणजे आणि माझं एज्युकेशन आर्ट टीचर ऑफ डिप्लोमा झालंय, तर माझं आर्टचं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे हे सगळं कुठे ना कुठेतरी डेस्टिनीनी प्लॅन केलं होतं की पुढे हे सगळं करायचंय. सो ये सब शुरुआत है, पिक्चर अभी बाकी तो आहे. फायदा झाला प्लेटिंग मध्ये. कलर कॉम्बिनेशन वगैरे म्हणजे सगळेजण विचार करायचे की कोणता एलिमेंट ठेवायचा. मी आधी विचार करायचे की कोणत्या कलर कॉम्बिनेशनचं आपण कोणतं एलिमेंट बनवायचं. ऍक्च्युली आणि ही कला आहे खरंय. म्हणजे लोकांना व्हिज्युअली ती म्हणतो ना भूक लागणं, आधी डोळ्यांनी खातो, डोळ्यांनी आपण खातो. खरी गोष्ट आहे. कमाल कमाल. आता त्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करतातच आहात. ती जी प्रोसेस तुम्हाला आठवते का जेव्हा तुम्हाला ऑडिशनला जावं लागत होतं? कारण तो पण एक म्हणजे म्हणतो ना तुम्हाला काहीच पुढे होणार माहिती नाहीये. ते दडपण, त्यात आपण एक मराठमोळ्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी आणि थेट तिथे जाणं जिथे वेगवेगळा क्राऊड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोक आहेत. दडपण होतं का? काय होती ती सगळी जर्नी? खरं आपण ना इथेच चुकतो की आपण मिडल क्लास आहोत, आपण मराठी बॅकग्राऊंडमध्ये आहे. कशाला विचार करतात तो? मला येते, माझ्यात टॅलेंट आहे, मी कशाला कोणाचा विचार करू, मी कशाला कोणाला घाबरू? मला माहिती मला काय येते, माझ्यात काय टॅलेंट आहे हे मला माहिती आहे. कोणाला किती यायचं माझ्याकडे बघायचंच नाही ना मला तिथे. मला फक्त फोकस माझ्या कुकिंगवर करायचंय, कामावर करायचंय. मी किती बेस्ट हे मला माहिती. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा खूप स्ट्रॉंग पाहिजे. मग भलं कोणाला येऊ दे जाऊ देत, काही फरक पडत नाही. मग ऑडिशनला कसं गेलेलात? काय होता तो सगळा अनुभव? मुंबई ऑडिशन हे सगळ्यात शेवटी होतं आणि इतर प्रांतातले जे लोकांचे ऑडिशन बाकी होते ते पण त्यात पार्टिसिपेट केलेलं. असं नाही की फक्त महाराष्ट्रातलेच होते. म्हणजे माझ्या मागेही 3,000 लोकांची लाईन होती. प्रॉपर रात्री 12 वाजेपर्यंत प्रिपरेशन करून, सकाळी 4 वाजता उठून सगळी तयारी करून 7 वाजता 2 पिशव्या हातात घेऊन लाईनीत उभं राहून, म्हणजे हे सगळं स्ट्रगल मी अगदी सुरुवाती पहिल्या दिवसापासून केलंय. आणि मग जसे नंबर लागलेत, एक राऊंड झाला, दुसरा राऊंड, तर मी थाली नेलेली आपली महाराष्ट्रीयन. म्हटलं काय न्यायचं, मला तर सगळंच येतं. मग मी सगळेच एक एक एलिमेंट्स ठेवले तिथे. गोड पण ठेवलं, जे आपल्याला एका प्लेट प्रॉपरमध्ये प्लेट हवं तसं मी सगळं ठेवलं. तर मागून वगैरे आवाज यायचे, अरे ही भाकरी बनवणारी आहे, ही कितीच पुढे जाते, आपण बघूया. आम्ही तर कॉन्टिनेंटल फूड आणलंय, हिने कायच केलंय, ही बघूया आपण कुठे. म्हटलं बोलू देत, इग्नोर करायचं, ऐकायचं नाही. आणि म्हटलं की डिश तो एक ही डिश बोला था, हमने तो इतना कॉन्टिनेंटल लाया, आपने तो पूरा थाली लाया. म्हणजे थाली भी तो डिश ही होती ना. तर तुम्ही किती स्मार्ट आहे हे तुम्हाला दाखवावं लागतं. बरोबर आहे, खरं आहे. आणि मग तिथे जे परीक्षक होते त्यांनी विचारलं, अगं एवढी जनता आहे तुझ्या मागे, 3-4 हजार लोकांची लाईन आहे आणि तू हे सगळं आणलंय, बाकीच्यांचं काय? म्हटलं मला इतरांचं माहिती नाही, मला पुढे जायचंय, मला सिलेक्ट व्हायचंय, मला एवढंच माहिती आहे. तर तुमच्या बोलण्यात तर तुमचा स्मार्टपणा, तुमचं टॅलेंट, तुम्ही किती शार्प आहात याची परीक्षा घेतली जाते. फक्त जेवण एवढंच नसतं. खरंय खरंय. आणि तुम्ही खूप सुंदर एक गोष्ट सांगितली आहे की जी प्रत्येक गृहिणीने लक्षात घेतली पाहिजे की आपण स्वतःला आपलाच मॉरल आपण डाऊन करतो. कधी कमी लेखायचं नाही. तुमच्यामध्ये सगळं काही आहे, तुम्ही अन्नपूर्णा आहात. उगाच आपण अन्नपूर्णा बोलत नाही आणि जर ते साध्य केलं तर असं सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर मॅम अर्थातच ती डिश आम्ही एपिसोडमध्ये पाहिलेली आहे, ते व्हिज्युअल्स आपण अर्थातच आपल्या प्रेक्षकांना दाखवू की सगळ्यांना आवडलं आणि प्रत्येक मराठमोळ्या माणसाला वाटलं की अरे आपले पदार्थ आज म्हणतो ना नॅशनल टीव्हीवर जात आहेत आणि लोकांची एवढी वाहवा त्याला मिळते. ही तर म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होतीच. पण तुम्ही इतक्या डिश केल्या, बऱ्याच डिशचं कौतुक झालं, तुम्ही म्हणालात तसं त्याचं मिसमॅच करणं आणि हे सगळं क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवली. पण तुम्हाला तुमची आवडलेली अशी कुठली डिश होती आणि काय तेव्हा जे आपले जज होते त्यांचा काय अनुभव होता? माझ्या तर सगळ्याच डिश चांगल्या होत्या, प्रश्नच नाही. कारण की सगळ्यात जास्त डिश ऑफ द डिश मलाच मिळालेल्या. पण जेव्हा आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं होतं, US आणि महाराष्ट्र असं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं होतं,
तर ते एक होतं की तिथे एक कॉम्पिटिशन वाटत होतं की अरे आपण आता इथे जास्त फोकस करायला हवा की लोकांना फक्त मोदकच माहिती, पुरणपोळीच माहिती आहे. तर आता हे आपल्याला एक चांगला चान्स आहे की लोकांपुढे आपलं खाद्य संस्कृती म्हणजे एकदम हायलाईट करण्यासाठी. बरोबर, वेगळे ती घटक अगदी लोकांना त्या पोहोचवायला. डिशच्या नावापासून मी एवढा विचार केला माझा पाय म्हणून. यूएसचे एकदम लिमिटेड ऑप्शन होते, मला भरपूर ऑप्शनही नव्हते की त्याला कंपॅरिझन करायला. तर ते माझा पाय ही माझी फेवरेट डिश आहे, कारण की त्यातले जे एलिमेंट्स आहेत ना, ते आपण जे नैवेद्य देतो देवांना, जे प्रसादासाठी वापरले जातात, ते सगळे मी एक लेअर बनवली होती. आणि ते अगदी प्लेटिंगपासून त्याच्या नावापर्यंत म्हणजे जजेसला एवढी आवडली की म्हणजे बाकी त्यांचं कॉन्सन्ट्रेट दुसरीकडे कुठे हल्लंच नाही. म्हणजे दिस इज द बेस्ट. किती सुंदर. आणि तो जो आत्मिक आनंद आहे तो काहीतरी वेगळाच ना. तो एक म्हणजे अभिमान होता ना, अरे महाराष्ट्राचा माझा पाय, तो आनंद जास्त होता. कमाल कमाल. आणि हे सगळं करत असताना म्हणजे अर्थातच तुमच्या सगळ्याच डिश कमाल होत्या आणि अर्थात ही डिश तर हायलाइटेड आहे, पण त्या पलीकडे असा कुठला तरी पदार्थ की जो फसलेला आहे आणि तेव्हा भरपूर ओरडा जजकडनं मिळाला आणि तेव्हा मुळात मानसिकदृष्ट्या स्वतःला सावरणं. कारण असं होतं ना की आपल्याला कधी अपयश आलं किंवा अगदी ठेच लागली की आपण अगदी हरून जातो, लढाईच्या आधी शस्त्र टाकून मोकळे होतो, पण तुम्ही लढलात. त्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट आपल्या गृहिणींपर्यंत पोहोचली पाहिजे. काय होता तो अनुभव? टॉप 6 मध्ये एक चॅलेंज होतं सफरनामा म्हणून. 100 स्टेप्स होत्या त्याच्या. वेगवेगळ्या ग्रेव्हीज बनवायच्या होत्या, ब्रेड, म्हणजे त्यात सगळं तुमचं टॅलेंट दाखवायचं होतं. तुम्हाला बेकिंग येते का, वेगवेगळ्या तुमच्या भारतातनं ज्या आहेत स्पेशालिटी आहेत, ज्या ग्रेव्ही आहेत, चटण्या आहेत, त्यांचं सगळं तुम्हाला नॉलेज आहे का. कारण की तुम्हाला यात बेकिंग येणं म्हणजे जे सगळ्या टेक्निक्स असतं हे तुम्हाला माहिती असायला हव्यात. आणि जसं जसं मी पुढे जायचे ना, तर मला असं वाटायचं की हे चॅलेंज ना मुद्दाम माझ्यासाठीच बनवलं की मी ही कधी बाहेर निघते आणि कधी पळून जाते. पण माझ्या बाबतीत उलटे व्हायचे, उलट तेच चॅलेंज मी आणखी चांगले करून पुढे गेलेले. तर सफरनामा म्हणून एक चॅलेंज होतं, त्याचे खूप वेळ कमी होता, 2 तास होते आणि त्याची खूप मोठी रेसिपी होतं. पूर्ण ब्रेड बनवायचे, ते खूप स्टेप्स होते. आणि म्हणजे मीच नाही तर माझ्यासोबत जे कॉम्पिटिटर होते त्यांनी म्हणजे शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं की आता सोडून द्यावं, हे गिवअप करावं. कारण की ती खूप अवघड डिश होती. जरी ती नजरेला खूप सुंदर दिसत होती तुम्हाला, पण त्यात एक एक छोट्या छोट्या स्टेप्स एवढ्या अवघड होत्या. कारण की पूर्ण AC, ब्रेडला राईज व्हायला वेळ लागतो. तर ती टेक्निक, अशा AC मध्ये तुम्ही ब्रेडला कसं फुलवणार, तर ती टेक्निक तुम्हाला तिथे तुमचं डोकं लावून तुम्ही कसं त्याला राईज करणार, ह्या सगळ्या छोट्या छोट्या स्टेप्स एवढ्या होत्या ना की असं वाटत होतं की जाऊ दे आता सोडून देते, थकले मी आता. पण म्हटलं नाही, इथपर्यंत आलंय ना, आता गिवअप नाही करायचं. आणि त्या दिवशी पण मी सेफ झाले आणि टॉप 4 मध्ये आले. कमाल कमाल. आणि हे सगळं करत असताना एक जर्नी असते आपली. जसं आपण आयुष्य जगताना सुद्धा अनेक माणसं येतात, अनेक माणसं जातात, तशी तुमची पण मास्टर शेफची एक फॅमिली झाली असणार अर्थातच. तुम्ही इतकी एपिसोड्स घालवले. पण असं कधी झालं का की चेहऱ्यावर हसू होतं अनेकदा, पण अशी एखादी आठवण की ज्यांना डोळ्यात हसू आले? जेव्हा तुम्ही रूममध्ये असता सगळ्यांसोबत किंवा एका डायनिंग टेबलवर असतात, तेव्हा सगळे गुलूगुलू सगळे छान तुमच्याशी वागतात. पण जेव्हा जिथे चॅलेंज येतं ना, तेव्हा तुमचं सख्खं कोणीच नसतं. तेव्हा ते तुमचे जे बेस्ट फ्रेंड असतात ना, तेही तुमचे रंग दाखवतात. कारण की मग ते कॉम्पिटिशन असतं सगळ्यांसाठी. तर एक आमचं गुजरातमध्ये चॅलेंज होतं. तर माझी रूममेट होती, माझी बेस्ट फ्रेंड होती की म्हणजे मी तिला जे हवं, तिला जो त्रास व्हायचा, मी स्वतः तिची सेवा केली म्हटलं तरी चालेल. आणि एक चॅलेंज असं होतं की ग्रुप चॅलेंज असायचं की तिथे मला कधीच सिलेक्ट नाही करायचं कोणी. आणि ती माझी बेस्ट फ्रेंड असून पण तिने मला सिलेक्ट नाही केलं. तर ते मला एवढं मनाला हर्ट झालं ना, एवढं वाईट वाटलं ना की म्हटलं लोक कशी असतात. आपण म्हणजे सगळ्यांना आपल्यासारखं प्रेमाने वागवतो आणि जिथे कॉम्पिटिशन येतं तिथे ही सगळी नाती विसरतात. म्हणजे आपण आपल्यासारखं सगळ्यांना समजतो. तर तिथे थोडं वाईट वाटलेलं. मग तिथे मी प्रूफ करून दाखवलं की आमचा ग्रुप जरी हरला ना, पण त्या चॅलेंजमध्ये मी जिंकली होती. माझी डिश एवढी छान झाली होती ना की मी हायलाईट झाली होती तिथे. कमाल कमाल. खरी गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा आणि मला असं वाटतं की असे जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हाच आपलं कोण परक कोण याची कदर आणि पारख आपल्याला होत असते. खरं आहे. आणि हे सगळ्यांनाच मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती याचा सामना करायचा असतो. पण जर तुम्ही जिद्दीनं केलात
तर असं उदाहरण आपल्या समोर आहे, तसं तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही कमाल करू शकता. स्वतःला स्ट्रॉंग ठेवावंच लागतं. आणि प्रत्येक स्त्री स्ट्रॉंग असतेच आणि असतेच. फक्त तिने तिची ताकद ओळखली पाहिजे. अगदी बरोबर. खरंय. ताई, हे सगळं करत असताना असे काहीतरी चॅलेंजेस होते, ज्या सगळ्या चॅलेंजेस मधनं तुम्ही बाहेर आलात आणि ठेचा क्वीन अशी एक वेगळी तुमची ओळख आज उदयास आली. म्हणजे असा अनुभव येतो का की अगदी तुमच्या नावापेक्षा ठेचा क्वीन म्हणून तुम्हाला जास्त ओळखलं जात आहे आणि लोक तुम्हाला त्याच नावानं हाक मारतायत, आणि मुळात हा सगळा जो काही एक्सपिरियन्स होता किंवा अनुभव होता कसा होता? नाही, अतिशय छान एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. शेफ विकास त्यांना तिखट म्हणजे जास्त ते खात नाही, त्याच्यामुळे मी जर डिश घेऊन आली तर ते अगदी घाबरणार. आता हिने काहीतरी तिखट आणलंय, त्याच्यामुळे त्यांनीच मला ते ठेचा क्वीन टॅग दिलेले आहे. आणि तुम्ही म्हटलं किती तुम्ही ट्रॉफी जिंका, पण तुम्हाला एक पर्टिक्युलर टॅग मिळाला ना तर ती एक तुमची ओळख बनून जाते. आज मी कुठेही भारताच्या बाहेर असू दे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही जरी गेली, माझं नाव सुवर्ण बऱ्याचदा लक्षात नाही राहत, अरे आप वो हो ना ठेचा क्वीन मिरची. तर ती एक ओळख झाली आहे माझी. पण ही किती म्हणजे कमाल गोष्ट आहे की महाराष्ट्राचा ठसका म्हणजे तो ठेचा, एक वेगळी चव, आणि तुम्हाला त्या नावानं ओळखलं जाणं म्हणजे ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे. काय एखादी त्याच्याबद्दलची आठवण तुम्ही सांगाल? ठेचा बनवणं हे काय मी अगदी विचार नव्हता केला. तर जसं जसं कुकिंग करत गेलो तर एखादी जी डिश असते तिला एक बॅलन्स करावा लागतो तुम्हाला. तिखट सोबत थोडं माइल्ड फ्लेवर द्यावे लागतात. तर कधी कधी वाटायचं की अरे आपण जे खातो, म्हणजे आम्ही पण तिथे राहून तिथे रोजचं ते हॉटेलचं जेवण खाऊन कंटाळलो होतो, तर असं वाटायचं की तिखट तिखट काहीतरी हवं. मग ठेच्यासोबत मी एक्सपेरिमेंट केले, थोडे ठेच्यासोबत बटर बनवले, स्प्रेड बनवले म्हटलं, आणि ते कॉम्प्लिमेंट मी त्याच्यासोबत ठेवायचे आणि ते शेफ जजेसला आवडायचे. म्हटलं चला यातच आपण काहीतरी वेगवेगळे व्हेरिएशन बनवायचे. म्हणजे ऑफ द कॅमेरा पण तुम्ही असं एक्सपेरिमेंट करायचात? हा, डोक्यामध्ये. अच्छा. बरोबर. आणि मग ते आवडायला लागलं त्यांना. मग त्यांना असं वाटायचं आता ही आज कोणता ठेचा घेऊन आली. म्हणजे त्यांच्यासाठी पण सरप्राइझिंग असायचं की आज सुवर्णाने कोणता बनवला, कारण की वेगवेगळे फक्त आपला जो बेसिक असतो तोच नाही, तर वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स सोबत मी एक्सपेरिमेंट करून गोड तिखट आंबट असे सगळे ठेचे बनवले. त्याच्यामुळे त्यांना पण क्युरियोसिटी असायची की आता इथे काय आणलं. खरंय खरंय, खूप कौतुकास्पद गोष्ट ही. पण मॅम, आता अर्थातच आपण सगळे प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती सगळं दृकश्राव्य झालंय, म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. सो अशा वेळेस अर्थातच टाइम लिमिटमुळे गोष्टी एडिट होतात, गोष्टींची कधी कधी बॅकस्टोरी वेगळी असते, पण आम्हाला दिसताना ती तेवढीच दिसते. तसे काही अनुभव तुम्हाला आले का, किंवा त्यामुळे कधी कधी असं वाटलं अरे हे असं घडलंच नव्हतं पण ही गोष्ट काहीतरी वेगळी दाखवली गेली आणि त्यानं काही मानसिक त्रास वगैरे असं झालं होतं? खूप मी खूप ट्रोल झाले, खूप निगेटिव्ह कमेंट्स मला मिळायचे. एकदा आमचं गोव्याला चॅलेंज होतं, भर उन्हात आम्हाला उभं करून चॅलेंज करवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेच आजारी आणि रात्रभर जुलाब उलटी वगैरे असला त्रास झाला. आणि नेक्स्ट डे शूट, परत उन्हात तुम्हाला उभं केलं. तर त्याच्यानंतर तुमचे डोळे खोल गेले, तुम्ही रात्रभर झोपले नाहीत, तुमची मानसिक परिस्थिती कशी आहे त्यांना जाणून घ्यायचं नाही, कारण की त्यांना त्यांचा शो पूर्ण करायचा आहे. बरं नसताना पण पूर्ण दिवस उभं राहून आम्ही शूट केलं. आणि माझ्यासोबत जो माझा मित्र होता, माझा बेस्ट फ्रेंड होता, तोच कुकिंगला पेरला ठेवलेला. आणि आपण जसं कॅज्युअल बोलतो ना, अरे काय रे मूर्ख आहेस का, आपल्यासाठी कॅज्युअल आहे, पण त्यांना मग ते रूढ वाटतं. आणि आपण मराठी लोक कसं असतं, आपल्याला फिल्टर नसतात, आपण एकदम आपल्या तोंडावर असते, काय मूर्ख आहे का, बावट आहेस का तू, हे कॅज्युअल आहे आपल्यासाठी. अरे ये कैसे बोल रही, कितना रूड है, इसको तो बिग बॉस में होना चाहिए. म्हणलं हे काय. आणि म्हणजे मग तुमचे जे एक्सप्रेशन्स आहे, तुम्ही थोड्या वेळापूर्वी अरे मी विचार करत होते काहीतरी, तर तसे आमचे चेहरे कॅप्चर, माझा स्पेशली कॅप्चर केला जायचा आणि तो कुठे ना कुठे एडिट करायचे. आता मी शेफची जे बोलले आहे तो व्हॉइस तो दुसरीकडे मी विचार करते, तिथे ते एडिट करून तो व्हॉइस चिपकवणं. पण मी हे शब्द इथे बोललेच नव्हते ना, हे मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती ऑडियन्सला. तुम्हाला जे दिसणार तुम्ही त्याच्यावरच विश्वास करणार ना. त्याच्यामुळे सुरुवातीला एवढं ट्रोल झाले, मग नंतर थोडं थोडं कळालं की अरे ह्या शोचं जे
फॉर्मॅट मला कळू लागला आणि मग नंतरून मग मी पण माझा बुद्धीचा वापर केला. म्हणजे हां ठीक आहे घ्यायचं, अरे हा बढिया आहे, काही असू दे, आपली स्माइल ठेवायची. आणि बोल अरे सुवर्णा जी क्या आजकल आप बहुत खुश है, क्यों अच्छी नहीं लगती, की आप बहुत हंसने लगे, क्यों अच्छी नहीं लगती क्या. तोपर्यंत फॉर्मॅट माहिती नव्हता ना की अरे हे एडिट करून मस्तपैकी चिपकवतात आणि आपली इमेज तर ही खराब दाखवतायत. मी अशी नाहीच आहे, मी अशी नाहीच आहे आणि तुम्ही मला तसं दाखवतायत. तर ती किती म्हणजे इतकं हर्ट झालेली की माझी मेंटल हेल्थ अगदी खराब झालेली. त्याचा परिणाम माझ्या डिशवर पण व्हायला लागला होता. आणि त्यातनं बाहेर येणं आणि इतर आणि तुमच्या अवतीभोवती जे कंटेस्टंट असतात त्यांचे तोरे तर वेगळेच असतात, त्यांना पण मॅनेज करा, सेटवर पण स्वतःला मेंटेन ठेवा, हे खूप मोठं चॅलेंजिंग असतं. खरं. पण या सगळ्यामध्ये फॅमिली असायची तुमच्या बरोबर? नाही, फॅमिली घरी असायची. आम्ही 3 महिने आम्हाला हॉटेल्सवर वगैरे स्टे असायचा. बरं, पण मग हे सगळं ह्याचा परिणाम त्यांच्यावर कसा झाला किंवा हे कळल्यावर अर्थातच तुमची फॅमिली येते, त्यांना तुमची नाही, काळजी मी वाटणं. कोणालाच काहीच नाही सांगितलं. नाही. कधीच नाही. म्हणजे हा खुलासा आता डायरेक्ट कॅमेरा त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग राहणं अगदी जरुरी आहे. खरंय. म्हणजे हा कम्प्लीट तुमच्या हाताचा, तुमच्या विचारांबरोबर तुमच्या मेंटल स्टेबिलिटीचा गेम आहे. आणि नाही तर दुनिया आहेत तुम्हाला झुकवायला बसलेली आहेत. खरी गोष्ट. कसं वाटतंय पण आता फॅमिलीला, कसं वाटतंय तुमच्या मुलांना, कसं वाटतंय आज? अगदी प्राऊड फील वाटतं त्यांना. ते अरे तू मास्टर शेफ का बेटा आहे, अरे त्यांना खूप छान वाटतं. आणि आधी लहानपणापासून ते माझ्या हातचं खात वगैरे आले, त्याच्यामुळे त्यांना तर माहिती आहे. पण आज ते घराबाहेर पडतात, त्यांची जेव्हा इंट्रोड्यूस करतात की अरे माझे म्हणजे करायची गरज पडत नाही, सगळे ओळखतात, तर त्यांना तर प्राऊड फील होतंच. फक्त फॅमिलीच नाही तर आमची जी कम्युनिटी, आजूबाजूचे सगळे आमचे सोसायटीचे पण, त्यांना पण खूप प्राऊड फील होतं. कमाल. अर्थातच म्हणजे त्यांची पूर्ण जर्नीच इतकी छान आहे, इतकी कमाल आहे. आणि मॅम अर्थातच सगळ्याच गृहिणींसाठी आज तुम्ही रोल मॉडेल आहात की त्यांना जे त्यांचं स्वप्न जे आहे ते आज ते तुमच्याकडे बघून साकार करतायत. आणि मला असं वाटतं तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. खऱ्या अर्थानं ही सगळी जर्नी सुरू असताना तुम्ही कुठे थांबला नाहीत. म्हणजे मास्टर शेफ झालं आणि तुम्ही फक्त ते बिरुद घेऊन आज थांबलेला नाही आहेत. तुमचं स्वतःचं आज यूट्यूब चॅनल आहे, इतके व्ह्यूज आहेत, तुमच्या डिश आम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे आजची आमची पिढी खऱ्या अर्थानं ती डिश फॉलो करते की बाबा आम्हाला जमत जरी नसेल तरी आम्ही पाहून तरी बनवू. कसं वाटतंय आज त्यावरती सुद्धा यूट्यूबची तुमची एवढी मोठी फॅमिली झाली आहे, सोशल मीडियावरती इतके फॉलोअर्स आहेत, ते सगळं बॅलन्स करताना काय तारेवरची कसरत? परफेक्ट बॅलन्स. आणि आपले जे पूर्वज सांगत आले की वेळेनुसार घड्याळीकडे बघून आजही मी घड्याळीच्या काट्यानुसार आपलं सगळं दिनचर्या आणि सगळं मी परफेक्ट बॅलन्स ठेवते. परफेक्ट बॅलन्स असणं आणि वेळेनुसार चालणं हे एकदम छोटी गोष्ट वाटते. अरे हे कॉमन आहे, ते सगळेच सांगतात, पण तुम्ही करून बघा. म्हणजे आजकाल लाईफस्टाईल एवढी चेंज झाली ना की वेळेचं खरं कोणाला महत्त्व कळतच नाही. कधी उठणं, कधी झोपणं, पण एक परफेक्ट बॅलन्स असायला हवं. आणि मेन म्हणजे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की स्वतःवरचा आत्मविश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. आणि सातत्य ही अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला नक्कीच पुढे नेऊन ठेवते. खरंय. आणि आता तुमच्या जेव्हा सोशल मीडियावर, यूट्यूबवरती वगैरे तुम्ही ज्या काही रील टाकता, व्हिडिओज टाकता, त्यावरती अशा काही ट्रोलिंग किंवा निगेटिव्ह कमेंट्स ह्याचा अफेक्ट आता होतो का जितका तेव्हा व्हायचा? नाही, आता नाही. कारण की लोकांना पण जनता खूप स्मार्ट आहे हो, त्यांनाही. आणि आपल्या लोकांचा मला खरंच खूप सपोर्ट मिळाला, कारण की त्यांनाही कळतंय ना की खूप स्मार्ट आहे, त्यांना फरक कळतो की कुठे पार्शलिटी होती, कुठे नाही होते. आणि तुम्ही किती एडिट जरी केलं तर तुमचे रिअल चेहऱ्यावरचे जे तुम्ही मेहनत करतायत आणि जे रिअल चेहऱ्यावरचे हावभाव हे लोकांना कुठपर्यंत पोहोचतात ना. आपण ॲक्टर थोडी की तिथे जाऊन आपण ॲक्टिंग करतो आणि लोकांना दाखवतोय, असं काही नसतं. आणि मास्टर शेफ नंतर पण असं नाही की मास्टर शेफ झाले तुम्ही, अरे आता तुम्ही जिंकलेत, आता सगळं काही. खरी जर्नी तिथून पुढे सुरू होते. कारण की प्रत्येकाला असं एक्सक्युजेस असतं, अरे माझ्याकडे तर हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी कसं करणार, काय करणार. मास्टर शेफमधनं बाहेर निघाल्यानंतर मला पण फ्रॉम झिरो सगळी जर्नी सुरू करावी लागली. कारण की माझं स्टुडिओ नव्हतं, माझं घराचं शिफ्टिंग होत होतं. की म्हणजे तुम्ही जर स्क्रोल करून बघाल ना माझे व्हिडिओ, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. एकीकडे फक्त टेबलच आहे, एकीकडे तर बॅकग्राऊंडच नाही आहे. माझा पहिला व्हिडिओ मी माझ्या मैत्रिणीच्या घरी किचनमध्ये जाऊन शूट केला, पण मी थांबले नाही. सातत्य हे ठेवायला हवं. अरे तुमच्यात टॅलेंट आहे, तुमच्या रेसिपीत मज्जा आहे ना, मग कोणी बघत नाही तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे किंवा तुमच्या टेबलवर काय ठेवलंय. नाही, फक्त आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स हवा.
खरंय. आणि मी पुढे तुम्हाला तेच विचारणार होती की बरेचदा असं होतं की आजच्या आपल्या गृहिणी आहेत, काहीतरी करायचंय आणि काही कारणास्तव स्वतःचे जॉब सोडायला लागलेत किंवा काय, मग अशा वेळेस घराबाहेर पडता येत नाहीये तरी सुद्धा घरातल्या घरामध्ये मी असं काय करू शकते किंवा काय मला करता येऊ शकतं, काय एक क्विक टिप्स त्यांना द्यायचे असतील तर द्याल? आजकाल तर खूपच सोपं झालंय. जर तुमच्या हातात फोन असतो त्याच्यापासून तुम्ही खूप काही करू शकतात. अगदी घरात बसून स्मॉल बिझनेस वगैरे करू शकता. पण तेच जर तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला खरंच जर काही करण्याची जर इच्छा असेल ना, अगदी मनापासून फक्त प्रयत्न करा. मी तर फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवते, ते म्हणजे मेहनत. फक्त तुम्ही मेहनत करा आणि गिव अप कधीच करू नका. तुम्ही सातत्य सतत ठेवा. हे माइंडला कन्फ्यूज करू नका. अरे हे केलं, अरे यात तर मला सक्सेस मिळालंच नाही. मग दुसऱ्या दिवशी ते धरलं, अरे हे पण बरोबर. तुमचा फोकस ठेवा. तुम्हाला नक्की काय करायचं ते बघा तुम्ही. आणि काही काही फॅमिलीमध्ये असं असतं की जॉईंट फॅमिली असते किंवा त्यांना खरंच म्हणजे फोन असू दे किंवा नसू दे, त्यांना खरंच काही पॉसिबल होत नाही. मी म्हणते त्यांनी की इतरांशी कंपॅरिझन तर बिलकुल करू नका. अरे ही जॉब करते, ही एवढं कमवते, अरे ती किती खर्च करते ते बघा तुम्ही. तुम्ही जॉब नाही करत पण तुम्ही सेव्हिंग करतायत ना. तुम्ही काहीतरी, तुम्ही जर आज जॉबला गेलात, 10,000ची नोकरी करायला गेले, मुलांना बेबी सिटिंगला ठेवा, जेवणाला बाई ठेवा, किती गेले तुमचे? जेवढे तुम्ही कमवता तेवढे घालवतात. तुम्ही घरात बसलायत म्हणजे तुम्ही सेव्हिंग करतायत. स्वतःला कमी लेखू नका. नाही काही करणं झालं तर आयुष्याला एन्जॉय करा. मस्त राहा, खा प्या झोपा, एन्जॉय करा, पण सुखी राहा. खरी गोष्ट आहे. आणि खूप कमाल अशी त्यांनी टिप दिली आहे. मला असं वाटतं फक्त गृहिणींसाठीच नाही, इन जनरल सगळ्यांनाच ही किती उपयुक्त गोष्ट आहे की आयुष्याची मजा पण तुम्ही घेऊ शकता आणि आपण ग्लास किती भरलेला आहे हे पाहणं विसरतो, तो किती रिकामा आहे याकडे आपलं जास्त लक्ष असतं. खरंय खरंय. आता मॅम, ही सगळी जर्नी आज तुम्ही इतकं पॉझिटिव्हली बोलताय, अनेकांसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं एक चांगला एक काय म्हणतो ना स्त्रोत आहात की ज्यांच्याकडे बघून आम्ही पॉझिटिव्ह राहू. पण हे सगळं करताना आपल्याला एक आत्मिक शक्ती असते आणि बरेचदा बऱ्याच गोष्टींमध्ये मी स्वामींचा उल्लेख ऐकलेला आहे. स्वामी समर्थांचं काय स्थान आहे आज आयुष्यात? स्वामी माझ्या घरी स्वतःहूनच आलेत. काय बोलता? स्वामी स्वतः आले माझ्या घरी. काय होता तो? म्हणजे यांचे कलिक आहेत, त्यांनी आम्हाला स्वामींची मूर्ती गिफ्ट केली आणि त्याचे नित्यनियमाने पूजा पाठ वगैरे हे आणि स्वामींना नमस्कार करणं. कधी स्वामींकडे कधी काय मागितलं नाही, कधीच रडले नाही, काही नाही. पण जेव्हा बाबा गेलेत तेव्हा कुठेतरी कमी वाटली. मग तेव्हापासून स्वामी माझे बाबा झालेत. खरंय खरंय. आणि मला असं वाटतं तुमच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या प्रतीची जी काही भावना आहे ते सांगतात. आणि तुम्ही खरं म्हणालात की स्वामींना यायचं असतं ते स्वतः हो, येतात. स्वतः येतात. तुम्ही कितीही लोक म्हणतायत, तुम्ही म्हणतायत म्हणून मी करते आणि मग स्वामी येतील असं कधी होत ती नसतं. त्यांचीच इच्छा असते. तुमच्या आयुष्यात यावं किंवा नाही यावं ती त्यांचीच इच्छा असते. ताई, खऱ्या अर्थानं तुमच्या डोळ्यातले अश्रू त्या सगळ्या गोष्टी बोलत होते. त्यामुळे मला या प्रश्नावरती अजून काहीच उत्तर नकोय. ते सगळ्या भावना आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, मला असं वाटतं हे भल्या भल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे. खूप कमाल आणि खूप भारी वाटते मला तुमच्याशी बोलताना. अर्थातच हे सगळं जेव्हा तुमची ही सगळी जर्नी सुरू आहे, आत्ता पण तुम्ही खूप सुंदर सगळ्या गोष्टी अचीव्ह करतायत. हे सगळं करत असताना आज मागे वळून पाहताना काही खंत आहे का? किंवा असं वाटतंय का की काहीतरी करायचं राहिलंय किंवा मी ते केलं असतं तर आज असं काहीतरी झालं असतं, असं काही वाटतंय? नाही, बिलकुल नाही. कारण की मी सगळ्या जबाबदाऱ्या पार केल्यात. एका मुलीची, एका सुनेची, एक बायको म्हणून, आई म्हणून आणि आजही मी त्या पूर्ण करते. आणि तोच परफेक्ट बॅलन्स परफेक्ट बॅलन्स ठेवणं हीच एक तुमची तारेवरची कसरत असते. तुमचं करिअर आणि तुमची फॅमिली याला मेंटेन करणं तेच खरं चॅलेंजिंग असतं. त्यात फक्त डगमगायला नको. खरंय खरंय. आणि हे होऊ शकतं. म्हणजे आज मी हो, होऊ तुमच्याकडे शकतं. पाहते आणि मला असं वाटतं की जर तेवढी जिद्द आणि स्वतः विश्वास असेल तर त्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्या अगदी हसत हसत म्हणाल्यात की काही खंत नाहीये. आणि मला असं वाटतं हेच आयुष्य एन्जॉय करणं आहे. स्वामी तुमच्या पाठीशी येत ना बस. मी नेहमीच म्हणते, तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही. तुम्ही स्वतःमध्येच सगळ्या काही गोष्टी आहात. फक्त स्वतःला शोधा, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. कुठे जायची गरजच नाहीये. आणि आज जर तुम्हाला असं म्हटलं की भूतकाळात तुम्हाला जायचं आणि त्या सुवर्णाला मिठी मारायची जेव्हा ती फक्त म्हणजे घराच्या 4 भिंतीच्या आतमध्ये होती, तर त्या सुवर्णाला काय सांगाल तुम्ही? तिला मी एवढंच सांगेल की अगं, तुला जे वाटतं की हे सगळे कष्ट, सगळा त्रास
तुला बऱ्याचदा वाटतं की हे फक्त तुझ्याच नशिबी का, मीच का, हा सगळा तुला प्रश्न पडतो. तू जे करते ना, तुझे कर्म ते करत राहा. तू चांगलं करते. तू कधी कोणाचं वाईट केलं नाही ना, तर तुझ्यासोबत पण कधी वाईट होणारच नाही. तुझे हे कष्ट, हे तुझे चांगले कर्म तो भगवंत बघतोय आणि त्याच्यावर विश्वास ठेव. शेवटी तोच तुझ्या पाठीशी आहे, दुसरं कोणी नाही आहे. आणि हे सगळं करत असताना मॅम खऱ्या अर्थानं तुमचा चेहरा इतका बोलका आहे ना की मी पण म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडे बघता बघता त्या स्टोरीमध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये एकदम समरसून जाते आणि हे खूप कमी लोकांकडे असतं. आणि ही दैवी त्या स्वामींचीच कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की देणगी आहे. हो, खूप मस्त. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. जाता जाता मला खूप खूप मी एक्साइटेड आहे की तुमचे वेगवेगळी रूप आम्ही पाहतोच आहोत. पण येत्या काळामध्ये आम्हाला काहीतरी सुवर्णा मॅमचं वेगळं रूप दिसणार आहे का? काय असं काही प्लॅन आहेत का की रेस्टॉरंटमध्ये आम्हाला दिसतील किंवा पुस्तकाच्या मार्फत आम्हाला दिसतील? स्वप्न बघायचं हे माझं काम आहे, पूर्ण माझे स्वामी करतात. तर त्यांचे प्लॅन आहेत. कमाल. आणि अनपेक्षित असं उत्तर, पण मला असं वाटतं हेच खरं आहे. स्वतःवर विश्वास ठेवला की भगवंत आपल्याला मार्ग दाखवतो. जास्त अपेक्षा नाही अपेक्षा करायचं. करायची कर्म करत राहा तुम्ही, तुमचे प्रयत्न करत राहा. कमाल कमाल. तर मॅम बरोबर गप्पा तर आपण मारतोय आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिलीत, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनं या गोष्टीचा विचार केला तर ती जग जिंकू शकते आणि त्याचं जिवंत उदाहरण मॅम आपल्या बरोबर आहेत. मॅम इतक्या आपण गप्पा मारल्या, मी मनापासून म्हणजे एक मोठी बहीण मला काहीतरी सांगते आणि माझ्या भविष्यासाठी मला इतक्या तुम्ही टिप्स दिल्यात. मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक सखींसाठी तुमचा हा पॉडकास्ट म्हणजे अगदी विनविन असणार आहे. आणि कमाल आहे, म्हणजे स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा, बाकी उपरवाला देख लेगा और जो भी होगा मंजूर खुदा होगा. कमाल कमाल. ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या, तुमची ही सगळी जर्नी आम्हाला सांगितली आणि इतकं आम्हाला छान मोटिवेट केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मैत्रिणींनो, आता आमचा हा सगळा गप्पांचा आणि त्यांच्या आयुष्यातल्या या वेगवेगळ्या चवी ज्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत आणि त्या आता कशा तुम्हाला वाटल्या हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्यामुळे हा भरपूर एपिसोड आपला शेअर करा, कमेंट्स करा आणि भरपूर माझ्या मैत्रिणींना इन्स्पायर करा असं मला वाटतं. आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.